फ्रायडेला मी एक ट्रेड घेतला होता गोल्डमध्ये. आणि गोल्डमध्ये जो ट्रेड घेतला होता, रिअल अकाउंट आहे, तुम्ही चेक करू शकता. $7,000चा प्रॉफिट चालू आहे आत्ता, म्हणजेच एक 6 लाख रुपीच्या आसपास. तर या ट्रेडचा ॲनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला हे दाखवायचं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने मी स्मार्ट मनी कन्सेप्टचा यूज करून माझी ट्रेड मॅनेजमेंट केली. सो माझी एंट्री झाली होती अराउंड या फेजच्या आसपास. इथे माझी एंट्री झाली होती आणि माझा स्टॉप लॉस होता अबाव दिस लिक्विडिटी. ही जी मार्केटमध्ये लिक्विडिटी क्रिएट झाली होती त्याच्या वरती माझा स्टॉप लॉस होता. आणि त्यानंतर मंडेला मार्केटमध्ये एक ओपनिंग झाली, मार्केट बऱ्यापैकी बुलिश होतं. सो मार्केट बुलिश असूनसुद्धा मी काय केलं, या लिक्विडिटीचा वेट केला की इथे लिक्विडिटी स्वीप तयार होतोय की नाही. आणि जसं मी प्लॅन केलं होतं त्याच पद्धतीने इथे लिक्विडिटी स्वीप तयार झाला आणि मार्केटमध्ये एक डाऊनसाईडचं मोमेंटम आला. बायर्स जे काय होते ते ट्रॅप झाले, बिकॉज जे बेसिक ट्रेडिंग करतात की ब्रेकआउट ट्रेडिंग, ते लोक ट्रॅप होऊन गेले. आणि नंतर मी फक्त काय करत चालू, मी फक्त माझी लिक्विडिटी वाईज स्टॉप लॉस ट्रेलिंग करत चालू. माझा स्टॉप लॉस इथे ठेवला, त्यानंतर मी माझा स्टॉप लॉस या लिक्विडिटीच्या वरती ठेवला आणि तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली या मोमेंटममध्ये या पॉईंटला माझा प्रॉफिट जो चालू होता तो होता अराउंड एक $10,000-12,000च्या आसपास, जो की मी बुक नाही करू शकलो काही कारणामुळे. आणि आत्ता माझा स्टॉप लॉस अबाव दिस लिक्विडिटी आहे. सो थोडक्यात बेसिक लिक्विडिटीचा यूज करून तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंग जरी केलं स्मार्ट मनी वाईज, तरी तुम्ही चांगले प्रॉफिट्स करू शकता. आत्ता करंटली 6.5 लाख रुपयांचं प्रॉफिट चालू आहे.